750वा जन्मोत्सव आपण साजरा करत आहात ते माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे। ज्ञान म्हटले की ज्ञानोबा आहे, भक्ती म्हटली की भगवंताचे लाडके लढीवाळ एकनिष्ठ असणारे भक्त नामदेव महाराज, शांती म्हटली की पैठण निवासी शांती ब्रह्म नाथ महाराज, आणि एका वैराग्य म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते जगद्गुरु श्री संत तुकोबा आहे। आद्य गुरु शंकराचार्य वर्णन करतात वैराग्यस्य परामूर्ति देहु क्षेत्रानिवासि तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकम्। माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांचा अधिकार ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर। ज्ञान म्हटलं की ज्ञानोबा आहे, भक्ती म्हटली की भगवंताचे लाडके लढीवाळ एकनिष्ठ असणारे भक्त नामदेव महाराज। नोहे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, भगवंतानं नामदेव महाराजांच्या हाताने नैवेद्य खावा। अधिकार संपन्न असलेले नामदेव महाराज, आपणही भगवंताच्या समोर नैवेद्याचं ताट ठेवतो की नाही महिला मंडळ? ठेवतो ना। कधी? सणावाराला आपण भगवंताच्या समोर नैवेद्याचं ताट ठेवतो, बरोबर आहे की नाही? मला सांगा, नैवेद्याचं ताट आपण भगवंताच्या समोर ठेवतो, देवाचा नैवेद्य केवढा असतो आणि आपली पोळी केवढी असते? मला वाटतं आपली पोळी एवढी असते आणि देवाचं नैवेद्य चुकलं का? आपली पोळी मोठी असते आणि देवाचा नैवेद्य लहान असतो। त्या नैवेद्यावरती किती भजे ठेवतात? भजे भजे किती भजे? आपला चुकीचा प्रश्न विचारला मी। एका भज्यात किती नैवेद्य करतात? आता लवकर लक्षात येईल। एका भज्यात सगळ्यांची मजा। किती किती नैवेद्य करतात?
आजी, आमची आजी होती. आजी तुम्हाला सांगते, आमची आजी काय करायची माहिती आहे का? सणावाराला असे भजे तळून झाले की तेलामधून मोठे 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 भजे बाजूला काढून घ्यायची आणि कढईमध्ये तेल असायचं. त्या कढईमध्ये तळाला छोटे छोटे भजे असतात बघा, ते छोटे छोटे भजे नाही, त्या भज्यांचे पिल्ल, ते छोटे छोटे, त्याच्यामधून अगदी छोटंसं घ्यायची, सगट नव्हती ठेवत, त्याचे तुकडे करायची आणि ते नैवेद्यावरती ठेवायची. वारली ती आता म्हणून तुम्हाला सांगितलं, ती असताना काय हिंमती माझी सांगायची. बरं, त्या नैवेद्यावरती किती कुरड्या ठेवतात? कुरडाई कुरडाई, सगट मावशी, सगट नाही ना, चतकुर नाही हो, ती काय पोळी का चतकुर ठेवायला. कुरडाईचा एक तार, एक कुरडाईचा एक तुकडा, आमच्याकडे माकुडा म्हणतात. आपला हा नैवेद्य. ज्यावेळेला आपण भगवंताच्या समोर नैवेद्याचं ताट ठेवू ना, त्यावेळेला भगवंताला प्रार्थना करा. शर्करा खंड खाद्यानी दधी क्षीर घृतानि च प्रसादं भक्ष भोजं च नैवेद्यं प्रतिगुह्यता. भगवंताला प्रार्थना करा. केशवा माधवा गोविंदा गोपाळा जीवितु कृपाळा पांडुरंगा अच्युता वामना दशरथ नंदना जीवितु गा कृष्णा पांडुरंगा कृष्ण विष्णु हरी मधुसूदन मुरारी जीवितु नरहरी पांडुरंगा. ऐसी ग्लानी करिता विठ्ठल पावला नैवेद्य जेविला नामयाचा. नामदेव महाराजांच्या हाताने भगवंताने नैवेद्य खावा. नैवेद्य खावा नामदेव महाराजांच्या हाताने. हा अधिकार नामदेव महाराजांचा आहे. शांती म्हटली की नाथ महाराज जे संतही आहेत, जे शांतही आहेत आणि जे श्रीमंतही आहेत.
यौवनंगावरी थुंकला प्रसाद देऊन या मुक्त केला. ही शांतता नाथ महाराजांच्या ठिकाणी आहे. आणि वैराग्य म्हटलं की जगद्गुरु श्री संत तुकोबर आहे. आम्हाला मानवी वेशामध्ये जरी दिसत असतील तर तुकोबरांचा अधिकार. तुकाराम 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 यमानं थरथर कापावं अधिकार संपन्न असलेले तुकोबर आहे. एक सांगू, जगद्गुरु श्री संत तुकोबरांनी परमार्थ केला बरं का. पण परमार्थ करत असताना तुकोबरांनी कधी दिखावपणाने परमार्थ केला नाही. तुकोबरांचा परमार्थ असेल, बाबा तुकोबरांची साधना असेल, देवाला आवडणारा परमार्थ तुकोबरांनी केला. देवाला आवडणारी साधना जगद्गुरु श्री संत तुकोबरांनी केली. आणि एक सांगू का, मला तरी असं वाटतं आपल्याला काय आवडतं यापेक्षा देवाला काय आवडतं हे फार महत्वाचं आहे. आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन आवडे देवासी तो ऐका प्रकार. देवाला काय आवडतं? देवाला गळ्यामध्ये तुळशीची माळ, कपाळाला गोपी चंदनाचा टिळा, ही भगवंताची आवड आहे. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. हृदयी भगवंताची आवड आहे असे अधिकार संपन्न असणारे तुकोबर आहे. त्या जगद्गुरु श्री संत तुकोबरांनी काय करावं ऐका. गळ्यामध्ये विणा अडकावा, हातामध्ये चिपळ्या घ्याव्यात आणि भगवंताचं नामस्मरण करत करत चिंतन करत करत तुकोबरांनी पंढरपूरकडे निघा. गळ्यामध्ये विणा अडकलेला आहे, हातामध्ये चिपळ्या आहेत आणि भगवंताचं स्मरण करत तुकोबरांनी निघाले पंढरपूरकडे. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, 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 कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी,
तुकोबरायांनी गळ्यामध्ये विणा अडकावा, हातामध्ये चिपळ्या घ्याव्यात आणि तुकोबरा पंढरपूरच्या दिशेने निघाले. ऐका, ज्या पंढरपूरकडे तुकोबरा निघाले ना, त्या पंढरपूरचा महिमा आहे. त्या पंढरपूर क्षेत्रामध्ये तुम्ही जा. त्या तीर्थक्षेत्री गेल्यानंतर पूर्व उद्धरणाची ताकद त्या पंढरपूर क्षेत्रामध्ये. पूर्वज उद्धरती सांग पंढरपूर देखलिया. पूर्व उद्धरण्याची ताकद त्या पंढरपूर क्षेत्रामध्ये आहे. सगळ्या तीर्थांचं माहेर हे पंढरपूर आहे. सकळ तीर्थाचे माहेर भुवैकुंठ निर्विकार होतो नामाचा गजर असुर काळ कापती. पंढरपूर क्षेत्राचा महिमा आहे. पंढरपूर क्षेत्रामध्ये असणारे पाषाण असतील, तिथे असणारा तृण असेल, ते सुद्धा काय ऐका पंढरीचे महिमान, पंढरीचे महिमान, ऐका पंढरीचे महिमान, ऐका पंढरीचे महिमान. राहुळेची तुझे प्रमाण, राहुळेची तुझे प्रमाण, राहुळेची तुझे प्रमाण, राहुळेची तुझे प्रमाण. तेथील गुण आणि मान, तेथील गुण आणि मान, तेथील देही देवा देही देवा जाणावे देही देवा ऐका पंढरीचे महिमान. काय महिमा आहे पंढरपूरचा? रावडे तितुके प्रमाण, तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे. तृण म्हणजे गवत, पाषाण म्हणजे दगड, ते सुद्धा काय आहे? देव आहे. हा पंढरपूर क्षेत्राचा महिमा आहे. जगद्गुरु श्री संत तुकोबरा पंढरपूर क्षेत्री पोहोचले. चंद्रभागेचं स्नान तुकोबरांनी केलं. काय चंद्रभागेचा महिमा? अवघेच तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. चंद्रभागेचा महिमा आहे. सगळ्या क्षेत्रामध्ये वरिष्ठ क्षेत्र म्हणजे पंढरपूर सांगितलंय. सगळ्या देवांमध्ये श्रेष्ठ देव म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा आहे. सगळ्या भक्तामध्ये श्रेष्ठ भक्त म्हणजे भक्तराज पुंडलिक आहे. आणि एका सगळ्या तीर्थामध्ये श्रेष्ठ तीर्थ म्हणजे चंद्रभागेचं तीर्थ आहे. सगळ्या तीर्थामध्ये श्रेष्ठ तीर्थ चंद्रभागेचं तीर्थ आहे. त्या चंद्रभागेचं स्नान तुकोबरांनी केलं. पुढे निघाले. पुंडलिक रायाचं दर्शन घेतलं तुकोबरायांनी. गरुड खांबाला आलिंगन दिलं आणि भगवंताच्या समोर तुकोबराय उभे आहेत. ऐका, भगवंताच्या समोर जगद्गुरु श्री संत तुकोबराय उभे आहेत. गळ्यामध्ये विणा आहे, हातामध्ये चिपळ्या आहेत आणि तुकोबराय एक टक नजरेनं भगवंताकडे पाहत आहे. हालत नाही, बोलत नाही, डोलत नाही, डोळ्याची पापणेही खाली पडत नाही. तुकोबराय आले तसे भगवंताकडे पाहताय. गळ्यात विणा अडकवलेला आहे, हातामध्ये चिपळ्या आहेत. एक टक नजरेनं भगवंताकडे पाहताय. 5 मिनिट झाले, 10 मिनिट झाले, फक्त तुकोबराय भगवंताकडे पाहताय. भगवंताला प्रश्न पडला, तुकोबाला नेमकं झालं तरी काय? आले तसे फक्त बघताय. म्हणून भगवान परमात्म्याने तुकोबरायांना धक्का दिला. ओ तुकोबा, काय देवा? तुकोबा, तुम्ही आल्यापासून मी बघतोय, तुम्ही फक्त एक टक नजरेनं माझ्याकडे पाहताय. तुकोबा, झालं काय तुम्हाला? काय झालं? त्यावेळी तुकोबरा बोलू लागले, देवा एक सांगू का? मी आलो तुझ्या दर्शनाकरता, पण तुला पाहिलं सूर्य ज्याच्या तेजाने चमकतोय, तेज पुंज
असणारं रूप देवा तुझं पाहिलं आणि एक समका माझं मन पायावरती स्थिर झालं. तुझ्या रूपावरती माझा जीव जडला. अभंगाचं प्रथम चरण. रूपी जडले लोचन पायी स्थिरावले मन. जगद्गुरु श्री संत तुकोबराय वर्णन करतात. देवा तुझं रूप पाहिलं, तेजपुंज असणारं रूप पाहिलं आणि मन ना, हे मन देवा तुझ्या पायावरती स्थिर झालं. जे चंचल चपळ असणारं मन, बहु चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ. चंचल चपळ असणारं मन देवा तुझ्या पायावरती स्थिर झालंय. शास्त्रामध्ये 10 गोष्टी चंचल सांगितलेल्या आहे. त्याच्यामध्ये प्रथम क्रमांकाला मन. मनो मधुकरो मेघो मानिनी मदनो मरुत मा मदो मरकटो मत्स मकार दश चंचलाः. 10 गोष्टी चंचल आहे. मन, भ्रमर, पाऊस, वारा, मदम, लक्ष्मी, वारा, लक्ष्मी, गर्भ, माकड, मासे. 10 गोष्टी चंचल आहे. त्याच्यामध्ये प्रथम क्रमांकाला मन आहे. कबीर वाणात म्हणतात मन कसं आहे. मन लोभी, मन लालची, मन चंचल, मन चोर, मन के मत मत चलिए, पलक पलक मन और. मन लोभी आहे, मन लालची आहे, मन चंचल आहे. मनाच्या मताने चालू नका. भगवान परमात्मा वर्णन करतात. चंचलम हि मन कृष्ण प्रभाती बलवदृढं तस्याहं निग्रहं मन्ये वायोरी वस दुष्करम. भगवान परमात्मा वर्णन करतात. मन चपळ आहे आणि चपळ चंचल असणारं मन तुकोबराय म्हणतात. देवा तुझ्या पायावरती स्थिर झालं. तुझ्या पायावरती हे मन स्थिर झालं आणि तुझ्या रूपावरती जीव जडला. मग प्रश्न निर्माण होतो, रूपावरती जीव जडण्याकरता तू सुंदरता असायला पाहिजे ना. कारण तू कसा आहे. खाईचाची काळा अनादी बहु काळा म्हणून वेदा चाळा लावी लागे माई. भगवंत कसा आहे. काळा आहे, सावळा आहे. मग का हो तुकोबरा त्याच्या रूपावरती जीव जडला म्हणताय. कसं शक्य. ऐका, सुंदरता ही 2 अंगाने बघायची असते. एक आहे वस्तुनिष्ठ सुंदरता आणि एक आहे व्यक्तिनिष्ठ सुंदरता.
म्हणायचं ज्याच्या रूपामध्ये नित्य नाविन्य आहे बाबा त्याला म्हणायचं सुंदर. देवाचं सौंदर्य हे वाढत वाढत जाणार आहे. तुमचं आमचं सौंदर्य हे घटत घटत जाणार आहे. आपलं सौंदर्य कसं आहे? आपण लहानपणी जसं आहे तसं तरुणपणी आहोत का? आहोत. जसं तरुणपणी आहोत तसं म्हातारपणाची अवस्था कशी? खोबऱ्याची वाटी माहिती आहे तुम्हाला? खोबऱ्याची वाटी, खोबऱ्याची वाटी म्हातारपणाची अवस्था आहे. खोबऱ्याची वाटी झाले असे मुख, गळात असे नाक, रेशमेपुरी. खोबऱ्याच्या वाटीसारखा आपला चेहरा झालेला असतो. ही म्हातारपणाची अवस्था आहे. तुमचं आमचं सौंदर्य हे घटत घटत जाणार आहे आणि देवाचं सौंदर्य हे वाढत जाणार आहे. विठ्ठल आपलं सौंदर्य कसं आहे सांगू का तुम्हाला? काय झालं, एक मुलगा आई वडिलांच्या लग्नाचा अल्बम बघत होता बरं का. लग्नाचा अल्बम बघत असताना तेवढ्यामध्ये त्या मुलाची आई आली आणि आई आल्यानंतर त्या मुलाने आईला बोलवलं, आई आई काय रे बाळा, आई इकडे. आई मुलाजवळ आली आणि मुलांना प्रश्न केला, आई ह्या फोटोमध्ये तुझ्या शेजारी जे उभे आहेत हे कोण आहे? आई म्हणते, असं काय करतो बाळा, ते तुझे पप्पा आहे. ते तुझे कोण आहे? पप्पा आहे, बाबा आहे, वडील आहे. आई ह्या फोटोत जर तुझ्या शेजारी जर पप्पा आहे मग घराचे टकलू राहतात ते कोण आहे? म्हणजे लग्नाच्या वेळेस डोक्याला चांगले केस होते, पण आता तुमचं आमचं सौंदर्य घडत जाणार आहे. हे आपली सौंदर्य आहे. देवाचं सौंदर्य नित्य नाविन्यता आहे भगवंताच्या सौंदर्यामध्ये. आणि एक सांगू का, विशेष सौंदर्य हे भगवंतानं स्त्रीला दिलंय जास्त बरं का. अनेक पुराणामध्ये अनेक सुंदर स्त्रिया होऊन गेल्या. पुराणामध्ये वर्णन आहे, दमयंती नावाची फार सुंदर स्त्री होऊन गेली. फार सुंदर वर्णन आलंय, फार सुंदर. ब्रह्मदेवाने तुम्हा आम्हाला घडवलंय, तिलाही ब्रह्मदेवाने घडवलं. पण झालं काय माहितीये का, एक दिवस ब्रह्मदेवजी चंद्रावरती सहज फेरफटका मारण्यासाठी निघाले. ब्रह्मदेवजीच्या मनात काय आलं आणि काय नाही, ब्रह्मदेवजीने काय केलं माहितीये का, चंद्रावरची मुठभर माती उचलली आणि ब्रह्मदेवजी निघाले. ज्या चंद्रावरची मुठभर माती ब्रह्मदेवजीने उचलली होती ना, त्याच हाताने ब्रह्मदेवजीने दमयंतीचा चेहरा बनवला, घडवला. परिणाम काय झाला माहितीये का, चंद्राची शीतलता, चंद्राची शांतता दमयंतीच्या चेहऱ्यामध्ये उतरली आणि दमयंती सुंदर दिसायला लागली. कशामुळे? चंद्रावरची मुठभर माती उचलली होती, त्या हाताने दमयंतीचा चेहरा घडवला. पण एक सांगू का, माझ्या भगवान परमात्म्याच्या चेहऱ्यावरती चंद्रावरची मुठभर माती नाही तर अशा कोटी चंद्राचा प्रकाश पडतो. तुझी ढळी कोटी चंद्र प्रकाश, तुझी ढळी कोटी चंद्र प्रकाश, तुझी ढळी कोटी चंद्र प्रकाश, तुझी ढळी कोटी चंद्र प्रकाश. कमल नयन हास्य वदन हास्य, कमल नयन हास्य कमल नयन हास्य वदन हास्य, अलकारे कृष्ण गोदकारे, अलकारे कृष्ण गोदकारे. नयन हासे वदन हासे, वदन हासे, अलकारे कृष्ण गोदकारे, अलकारे कृष्ण भगवंताच्या चेहऱ्यावरती चंद्रावरची मुठभर माती नाही तशा कोटी चंद्राचा प्रकाश पडतो. तुझी निढळे कोटी चंद्र प्रकाश, कमल नयन हास्य वदन हास्य, हालकारे कृष्णा डोलकारे. एवढा सुंदर भगवान परमात्मा पांडुरंगा का
दिव्य तेज झळकती रत्नकिळ फाकती प्रभा अगणित लावण्य तेज पुंजळाले नवरणावे ते हेची शोभा कानडाव विठ्ठलू कर्णाटक तेने मजलावे येलावे तेने मजलावे येलावे राजस सुकुमार वदनाचा सुकुमार वदनाचा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजकुमार मदनाचा पुतळा रवी शिशिका रोपलिया सुंदर भगवान परमात्मा याला म्हणायचं वस्तुनिष्ठ सुंदरता. आता व्यक्तिनिष्ठ सुंदरता कशी बघा. व्यक्तिनिष्ठ सुंदरता ही व्यक्तीत नसते तर बघणाऱ्याच्या आपण म्हणतो बघा दृष्टी तशी सृष्टी. सुंदरता ही व्यक्तीत नाही तर बघणाऱ्याच्या दृष्टीत असते. काय झालं एकदा अकबर बादशाह आणि बिरबल दोघे जण बसलेले होते. दोघ जण बसलेले असताना बादशाहनं बिरबलला सांगितलं म्हटले बिरबल हा महाराज म्हटले बिरबल आपल्या राज्यामध्ये आपण एक करायचं का. म्हटले काय करायचं. आपल्या राज्यामध्ये 5 वर्षाच्या आतील जे काही मुलं असतील त्या सगळ्या मुलांना आपण राजवाड्यावरती बोलवायचं आणि त्या सगळ्या मुलांमध्ये जो कोणी सुंदर मुलगा असेल त्याला आपण बक्षीस द्यायचं. बिरबल म्हटलं ठीक आहे महाराज जशी तुमची इच्छा. आणि असं बिरबलने सांगितल्यानंतर दुसऱ्या दिवशी राज्यामध्ये दवंडी पिटवल्या गेली. ऐका हो ऐका आपल्या राज्यामध्ये 5 वर्षाच्या आतील जेही काही मुलं असतील त्यांना घेऊन राजवाड्यावरती हजर राहणे हो. ऐकली तुम्ही चिकलठाण महिला मंडळ दवंडी पिटवली गावामध्ये राज्यामध्ये. 5 वर्षाचे जे काही मुलं असतील त्यांना राजवाड्यावरती घेऊन या. मग जी ती आई जिथे तिच्या मुलाला सुंदर सजू लागली नटवू लागली सुंदर कपडे घातले डोळ्यामध्ये काजळ लावले सुंदर असं टोप घातलेलं आहे सुंदर कपडे घातले. जी ती आई ज्याच्या त्याच्या मुलाला सुंदर सजून नटून राजवाड्यावरती घेऊन आली. राजवाड्यावरती सगळे मुलं आले. आता ऐका बिरबल होता ना बिरबल या बिरबलाने बाबा एक मुलगा आणला. तो मुलगा असा होता तो ढेकळा जरी पडला ना तरी ओळखू येणार. विचार करा किती गोरा असेल. बर एवढा काळा होता काळा आणि याच्यात विशेष नाही बाबा. त्याच्या नाकातून असे गंगा यमुना वाहत त्याच्यावरती माश्या बसलेल्या 2-4 माशाने असा जीव दिलेला. मग ती गंगा यमुना वाहत आहे कुठं तरी थांबवलं पाहिजे ना. मग तो काय करायचा अधून मधून असा
मग ते काही इथं लागायचे, काही इथं माशा बसलेल्या, इथं माशा बसलेल्या, मळकी सळके कपडे. तुम्हाला काही वाटतंय का? ते मुलगा बिरबलनी आणला आणि ते सगळ्या मुलांमध्ये बसवला. बादशाहने सांगितलं, बिरबल सगळी मुलं आली का? हो महाराज, सगळी मुलं आली. बरोबर, करायची का सुरुवात? सगळ्या मुलांमधून जो कोणी सुंदर मुलगा असेल त्याला आपण बक्षीस देणार. बिरबल म्हटलं, हो महाराज, पण या मुलांचं परीक्षण करण्यासाठी कोणीतरी परीक्षक हवा. त्या मुलांचं परीक्षण कोण करणार? बादशाह म्हटला, मी आहे ना, मी मुलांचं परीक्षण करतो. बिरबल म्हटला, नाही महाराज, लेकरांचं परीक्षण करायचं असेल, मुलांचं परीक्षण करायचं असेल तर त्या ठिकाणी एखादी आईच हवी. आईच लेकराचं परीक्षण करू शकते. त्या ठिकाणी एखादी माई माऊली पाहिजे, आई पाहिजे. मग बादशाह सांगितलं, ठीक आहे बिरबल, तुझ्या मताने कर. मग बिरबलाने काय केलं माहितीये का? बिरबलाने पोरगं आणलं होतं ना, मडक्यासारख्या कपड्याचं, नाकातून गंगा यमुना वाहत आहे, माशा बसलेल्या, 2-4 माशांनी जीव दिलेला ते पोरग, त्या पोराच्या आईला बिरबलनी परीक्षक म्हणून निवडलं. आणि त्या आईला सांगितलं, आई, हे सगळी मुलं आहे, या सगळ्या मुलांमधून जो कोणी सुंदर मुलगा असेल त्याला उचला आणि राजाच्या मांडीवरती. आता माझा तुम्हा सगळ्या लाडक्या बहिणींना प्रश्न आहे. लाडक्या बहिणींनो, ती आई कोणत्या मुलाला उचलेल? बोला ना, मागच्या कोणत्या मुलाला उचलेल? तिच्याच ना. मला सांगा, ते लेकरू सुंदर आहे का? सुंदर आहे नाही, पण आईसाठी तिचं लेकरू कसं आहे? ते काळं असू द्या, सावळं असू द्या, पण तिच्यासाठी तिचं लेकरू सुंदरच आहे. ऐका, तुकोबरा म्हणतात, माझा भगवंत काळा असू द्या, सावळा असू द्या, सावळे रूपणे कोरडे चित्ताचे, सावळे रूपणे कोरडे चित्ताचे, सावळे रूपाने कोरडे चित्ताचे, सावळे रूपाने कोरडे चित्ताचे. उभे पंढरीचे विटेवरी, सावळे रूपणे कोरडे चित्ताचे, सावळे रूपाने कोरडे तुकोबरा म्हणतात, भगवंत सावळा असू द्या, पण तो मला आवडतो. सावळी रूपाने चोरटे चित्ताचे, उभे पंढरीचे विटेवरी, सावळी रूपाने चोरटे चित्ताचे. सावळा असलेला भगवान परमात्मा मला आवडतोय. आणि किती आवडतो? जीवीची या जीवा प्रेम, भावाची या भावा, जीवीची या जीवा प्रेम, भावाची या भावा, जीवीची आजीवा प्रेम, भावाची भावा, जीवीची आजीवा प्रेम, भावाची भावा. भगवानी केशवा
देवा तुम्हाला आवडतो, तू काळा सावळा असू दे. तुकोबरा म्हणतात तुझं हे रूप आहे, हे तुझ्या रूपावरती जीव जडला आणि मन देवा तुझ्या पायावरती स्थिर झालं. रूपी जडले लोचन पायी स्थिरावले मन. बरं तुकोबरा आहे, अजून काय परिणाम झाला? तुकोबरा म्हणतात देवा तुला पाहिलं आणि पाहिल्याचा परिणाम देह भाव हरपून गेला. अभंगाचं द्वितीय चरण. देह भाव हरपला, देह भाव घ्या बर हात खाली पटकन. नाही वर नाही हो, खाली घ्या. वा. देहभाव हरपला तुझ पाहता विठ्ठला. जगद्गुरु श्री संत तुकोबराय वर्णन करता देवा तुझ्या रूपाला पाहिलं आणि तुझ्या रूपावरती जीव जडला, मन तुझ्या पायावरती स्थिर झालं. रूपी जडले लोचन पायी स्थिरावले मन. देवा तुला पाहिलं आणि पाहिल्यानंतर झालं काय तर देहभाव हरपला तुझं पाहता विठ्ठला. देवा देहभाव हरपून गेला. ऐका, देहभाव हरपून गेला. ऐका, मला तुम्हाला सांगायचंय विश्वामित्रजींच्या यज्ञाचं रक्षण करू प्रभू श्री रामचंद्र, लक्ष्मण भैया आणि विश्वामित्रजी मिथिला नगरीकडे निघाले. ऐका, मिथिला नगरीकडे निघाल्यानंतर मध्ये त्यांना गौतम ऋषींचा आश्रम लागला. आश्रम अतिशय सुंदर होता. आश्रमाची बांधणी सुंदर होती. आश्रमाच्या समोर सुंदर असा नयनरम्य बगीचा होता. एवढा सुंदर असलेला आश्रम पण ओसाड पडलेला होता. प्रभू श्री रामचंद्र, लक्ष्मण भैया, विश्वामित्रजी त्या ठिकाणी गेले. पाहिलं तिथलं औदासीन्य पाहिलं, उदासीनता पाहिली. प्रभू रामचंद्रांनी प्रश्न केला, गुरुजी एवढा सुंदर आश्रम आहे पण इथं चैतन्य का नाही, उदासीनता काय आहे? आणि त्या आश्रमाच्या दारातच एक शिळा पडलेली होती. प्रभू रामचंद्रांनी प्रश्न केला, गुरुदेव इथं चैतन्य का नाहीये? त्यावेळेला विश्वामित्रजींनी सांगितलं, रामा
गौतम ऋषींनी अहिलेला उशाप दिलेला आहे आणि रामा तुझा पायाचा स्पर्श झाला त्या शिळेला की अहिलेचा उद्धार होणार आहे. म्हणून रामा एक काम कर, त्या शिळेला पाय लाव, तिचा उद्धार होईल अहिल्याचा. प्रभू रामचंद्र पाय लावत नाही, कारण प्रभू रामचंद्रांनी विचार केला अहिल्या ही एक पतिव्रता आहे आणि पतिव्रतेची शक्ती फार आहे. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. पतिव्रतेची शक्ती फार आहे. सूर्याला थांबवण्याची शक्ती एका पतिव्रतेमध्ये आहे. प्रभू रामचंद्र पाय लावत नाही. विश्वामित्रजींनी सांगितलं रामा तुम्ही पाय लावल्याशिवाय अहिलेचा उद्धार नाही होणार नाही, म्हणून रामा पाय लावा. विश्वामित्रजींचं प्रभू रामचंद्रांनी ऐकलं आणि प्रभू रामचंद्रांनी त्या शिळेला पाय लावला. पाय लावल्याबरोबर त्या शिळेतून अहिल्या स्त्री रूपाने प्रकट झाली. शिळा होती मनुष्या झाली, थोर कीर्ती वाखाणिली. अहिल्या स्त्री रूपाने प्रकट झाली. प्रभू रामचंद्रांचा स्पर्श, पायाचा स्पर्श दगडाला झाला की दगडाची बाई होती. ही बातमी वारासारखी सगळीकडे पसरली आहे का? सगळीकडे पसरली. प्रभू रामचंद्रांचा पाय दगडाला लागला की दगडाची बाई होती. ही बातमी मिथिला नगरीपर्यंत पोहोचली आणि सीतामाईला ऐका लग्नाच्या अगोदरच माहिती होतं की प्रभू रामचंद्रांचा पाय दगडाला लागला की दगडाची बाई होते. प्रभू रामचंद्रांना माहिती, सीतामाईला माहिती होतं. विवाह संपन्न झाला. विवाह संपन्न झाल्यानंतर आता प्रभू रामचंद्रांच्या पाया पडायचंय, पण ऐका सीतामाई पाया पडायला तयार नाही. सीतामाई पाया पडत नाही. त्यावेळेला सीतामाईच्या ज्या कलवऱ्या होत्या त्या कलवऱ्या पुढे आल्या. तुमच्याकडे काय म्हणता, कलवऱ्या म्हणता की करवल्या म्हणता? करवल्या. सीतामाईच्या कलवऱ्या पुढे आले. सीते अगं पाया पड दाजीच्या. दाजी जुना झाला, आता काय म्हणतात? जिजू. अजून भाऊजी. तुमच्याकडे भाऊजी म्हणतात. हा, पाया पड दाजीच्या, पाया पड जिजूच्या, भाऊजीच्या पाया पड. सीतामाई पाया पडत नाही. सीतामाईची आई सुनैना माता पुढे अगं जानकी पाया पड. सीतामाई पाया पडत नाही. जनक राजा पुढे आले, अगं जानकी पाया पड. विश्वामित्रजी समजावून सांगू लागले, अगं जानकी पाया पड. सीतामाई पाया पडायला तयार नाही. सीतामाईची आई पुढे आली, सुनैना माता, अगं जानकी काय हा लडपण आहे? अगं जगाचा मालक, जगत नियंता, परमपिता तुला पती म्हणून मिळालाय आणि का पाया पडत नाही? सीतामाईने सांगितलं, आई मी पाया का पडत नाही त्याचं कारण तुला सांगते ऐक. म्हटले माझ्या मिस्टरांची पावर तुला माहिती नाही. माझ्या मिस्टरांची पावर तुला माहिती नाही. त्यांच्या पायात काय पावर तुला काय माहिती? जंगलातून येता येता त्यांचा पाय एका दगडाला लागला तर दगडाची काय झाली? बाई झाली. तू म्हणते पाया पड पाया पड पाया पड. आई आई मी पाया पडण्यासाठी वाकले तर माझ्या कपाळपट्टीला बांधलेली जी कपाळपट्टी आहे ना, कपाळपट्टी, त्या कपाळपट्टीला हिरे आहेत, हिरे. आणि हिरे म्हणजे काय आहे? दगडच आहे. आई मी जर पाया पडण्यासाठी वाकले, पाया पडण्यासाठी वाकल्यानंतर माझ्या कपाळपट्टीला असणारे जे हिरे आहेत त्या हिऱ्यांचा स्पर्श त्यांच्या जर पायाला झाला आणि त्याच्यातून जर बाया तयार झाल्या तर कुठं सवती करून घेती. म्हणून आई मी पाया पडत नाही. आणि आई जंगलातला दगड काळा असल तर बाई सुद्धा काळी झाली असल, पण हे कपाळपट्टीला ना हिरे, हिरे बाबा चमकणारे हिरे, त्याच्यातून ज्या बाहेर येतील ना त्या ऐश्वर्या राय, करीना कपूर, श्रीदेवी, आणि मग हे त्यांच्याच नादी लागतील. मग मी काय करू? रामाचा पद लागता जडशिळा झाली त्वरे कामिनी, या लागी रघुत्तम पती मातेन चमीन मी. रत्नांच्या युवती सुरम्य सवती होतील माते यदा, रामाची अवप्रीती मजवरी होईल गे सर्वदा. या लागी रघुत्तम पती मातेन चमीन मी. म्हणून आई मी पाया पडत नाही. आता ही बातमी जशी मिथिला नगरीपर्यंत पोहोचली ना तशी ही बातमी तिथे जंगलामध्ये असणाऱ्या ऋषीमुनींपर्यंत पोहोचली होती. ऐका, त्या सगळ्या ऋषीमुनींना कळालं प्रभू रामचंद्रांचा पायाचा स्पर्श दगडाला झाला
की त्या दगडाची बाई होती. त्या सगळ्या ऋषीमुनींनी बैठक बसवली, मीटिंग भरवली. सगळे ऋषीमुनी बोलायला लागले, सगळे कामं आपल्याला करावे लागतात. झाडलोट आपण करायची, कामं आपण करायची, स्वयंपाक आपण करायचा, भांडे आपण घासायचे, धुणं आपण धुवायचं, शेर सारवण आपण करायची. एवढं सगळं करता 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 तपश्चर्या करायला वेळ भेटत नाही, साधना करायला वेळ भेटत नाही. आपण एक करू म्हटले. प्रभू रामचंद्रांचा पायाचा स्पर्श दगडाला झाला की त्या दगडाची बाई होती. म्हटले आपण एक करू, दगड घेऊन प्रभू रामचंद्रांकडे जाऊ आणि प्रभूला सांगू, प्रभू या दगडाच्या आम्हाला काय करून द्या. मोठ्याने म्हणा ना तुम्ही, या दगडाच्या आम्हाला काय करून द्या, बायका करून द्या, बायका. ठरलं सगळ्यांचं, सगळ्या ऋषीमुनींनी ठरवलं. सगळ्या ऋषींनी दगड उचलले. दगडी मोर्चा प्रभू रामचंद्रांकडे निघाला. ऐका, आणि त्याच्यातही विशेष आहे, त्याच्यातही विशेष. ज्याला जशी बायको पाहिजे ना तसा दगडा उचलला. ज्याला बारीक बायको पाहिजे त्यानं अशी चीप उचलली, चीप. बाबा ज्याला जाड बायको पाहिजे त्यानं असा जाड दगड उचलला. ज्याला गोरी बायको पाहिजे ना, तुम्ही ऐका, ज्याला गोरी बायको पाहिजे त्याने अशी सफेद गारगुटी उचलली. कशासाठी? देवा दगडाच्या आम्हाला काय करून द्या, बायका करून द्या. दगडी मोर्चा प्रभू रामचंद्रांकडे निघाला. डोक्यावरती दगड घेतले, निघाले. देवाच्या समोर उभे राहिले. पण ऐका, देवाच्या समोर सगळे ऋषीमुनी उभे आहेत, डोक्यावरती दगड आहेत. पण भगवान परमात्म्याला पाहिलं आणि भगवंताला पाहिल्यानंतर देहभाव हरपून गेला. ओ श्री राम रक्षा स्तोत्रामध्ये वर्णन आलंय. ध्यात्वा नीलोत्पल श्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमंडितं. भगवंताला पाहिलं, देहभाव हरपला, देहभाव हरपला, हरपला, देहभाव हरपला, देहभाव हरपला, तुझ पाहता विठ्ठला. देहभाव हरपला, तुझ पाहता विठ्ठला, तुझ पाहता विठ्ठला. देहभाव हरपला, देहभाव हरपला, भाव हरपला, तुझ पाहता विठ्ठला, देहभाव हरपला, तुझ पाहता विठ्ठला, तुझ पाहता विठ्ठला. देहभाव हरपला, देहभाव हरपला, हरपला. भगवंताला पाहिलं. हे ऋषीमुनी आले होते दगडाच्या बायका करून द्या म्हणण्यासाठी. भगवंताला पाहिलं आणि हे ऋषी म्हणू लागले, देवा आम्हाला तुमच्या बायका करून घ्या. देह भाव हरपला, तुझं पाहता विठ्ठला. भगवंताला पाहिलं, देह भाव हरपून गेला. तुकोबरा म्हणतात, कळो नाही सुख दुःख तहान हरपली भूक. देवा तुला पाहिलं, आता तहानही गेली, आता भूकही गेली. आता जीवनामध्ये सुख आलं काय, जीवनामध्ये दुःख आलं काय याची आता जाणीव नाही. जगद्गुरु श्री संत तुकोबराय वर्णन करतात, देवा आता तुला पाहिले, तुझ्या व्यतिरिक्त आता दुसरं काही नकोय. अभंगाचं शेवटचे शब्द. तुका म्हणे नो हे परती, 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 तुका म्हणे नोहे परती, तुका म्हणे नोहे तुका म्हणे नोहे परती, तुका म्हणे नोहे परती. तुझा दर्शने तुझा दर्शने मागुती, तुझा दर्शने मागुती,
पाहता तुझ पाहता विठ्ठला 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 तुझ पाहता पाहता विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करण्यापूर्वी तुम्हा सर्व माता पितांचे मनस्वी आभार मानते. जे चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचा दोष, जे बरोबर असेल ते गुरुवारांचा आशीर्वाद म्हणून या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करा. आज या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित झालात. सर्वांच्या सहकार्यानं आपला हा गोड असा नामसप्ताह पार पडतोय. वर्ष आहे 37वे. आज या सप्ताहामधील 5व्या दिवसाची संकीर्तनाची सेवेकरता ज्यांनी गोड अशी या ठिकाणी साथ केलेली आहे, मृदुंगाची साथ करणारे हरिभक्तपरायण अमोल महाराजांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजा. वा, फार गोड साथ महाराजांनी केले. महाराजांचे मनस्वी आभार. विनाचे साथ करणारे मावशींचे मनस्वी आभार. या ठिकाणी उपस्थित असणारे बाबा साबळे बाबांचे मनस्वी आभार. बाबांच्या विद्यमानाने माझ्याकडे सुपूर्त करण्यात आलेली सेवा, बाबांचे मनस्वी आभार. उपस्थित सर्व भजनी मंडळ, सर्वांचे मनस्वी आभार या ठिकाणी मानते. उपस्थित असणारे दोन्ही चोपदार, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजा. वा, या ठिकाणी उपस्थित असणारे भजनी मंडळ, सर्वांचे मनस्वी आभार. या ठिकाणी गायनाची ज्यांनी गोड अशी साथ केली, माझे पती हरिभक्तपरायण युवा कीर्तनकार मयूरजी महाराज येवले, महाराजांचे मनस्वी आभार. आज त्यांनी गायन केलं नाही, खरं म्हणजे ह्या 2 गायन कोकिळा या ठिकाणी उपस्थित होत्या म्हणून. आणि खरं तर यांचं गायन ऐकल्यानंतर मला देहभाव हरपला. खरं तर माझा देहभावच हरपून गेला. वा, एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजू द्या. आणि खरं तर त्यांचं गायन तुम्हाला 7 दिवस ऐकायला भेटतं. खरं तर तुमचं भाग्य आहे. महाराष्ट्रातील ख्यातनाम युवा कीर्तनकार आमच्या गायत्रीताई लोखंडे, त्यांचे मनस्वी आभार. या ठिकाणी आमच्या रुपालीताई, त्यांचे मनस्वी आभार. उपस्थित असणारे बाबांची मनस्वी आभार. या ठिकाणी हार्मोनियमची ज्यांनी गोड अशी साथ केली, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजा. वा, फार गोड साथ दादांनी केली. दादांची मनस्वी आभार. आपण सर्व सप्ताह कमिटी, आयोजक, नियोजक, संयोजक या सगळ्यांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. वा, फार गोड असं नियोजन आपण सर्वांनी केलं आहे. माझा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी गोड असा पोचवला, परमानंद साऊंड सिस्टीम, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजा. फार गोड अशी ऑपरेटिंग दादांनी केली. विको, ट्रबल, गेन, काय बास काही सांगण्याची गरज पडली नाही. दादांचे मनस्वी आभार. आणि विशेष म्हणजे या सर्व कार्यक्रमाचे ज्यांनी चित्रीकरण केलेले आहे, गोड असा चॅनल आपला गजर मुक्ताईचा यूट्यूब चॅनल आहे. गोड असं या कार्यक्रमाचे शूटिंग दादा करत आहे. यूट्यूब चॅनल, या चॅनलवरती शूटिंग केलेले जे काही कीर्तन आहे तुम्हाला नंतर चॅनलवरती बघायला मिळणार आहे. म्हणून चॅनल सगळ्यांनी बघा, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. दादांचे मनस्वी आभार. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित आणि सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल. हा बोलिले कोरे वेडी वाकुडी उत्तरे, नाही विचारिला अधिकार म्या फुला. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा.